नमस्कार मंडळी, कसं काय? आज आपण पाहणार आहोत अस्सल असा गावरान पंढरपुरी काळा मसाला. सर्वप्रथम काळ्या मसाल्यासाठी अस्सल अशी गावरान लाल मिरची घ्यावी. नंतर मोहरी, जिरे, दालचिनी, नाकेश्वरा, दगडफूल, मिरे, रामपत्री, लवंग, तीळ, सुंठ, शहाजिरे, बदाम फूल, खसखस व मिरे इत्यादी साहित्य घ्यावे. नंतर एका कढईमध्ये दालचिनी टाकून ती छान अशी लालसर तळून घ्यावी. एक एक असे करत सर्व साहित्य तळून घ्यावे. त्यानंतर विलायची छान अशा प्रकारे खमंग लालसर भाजून घ्यावी. त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे सर्व मसाले छान असे भाजून घ्यावेत. आपण हे तिखट 2 किलो याप्रमाणे करत आहोत. 2 किलो तिखटासाठी आपण सर्व मसाल्याचे साहित्य 2-2 तोळे घ्यावेत. त्यामुळे मसाला अगदी छान असा खमंग तयार होतो व भाजीला छान प्रकारे तर्री येते. कृतीमध्ये दिसत आहे अशा प्रकारे मस्त अशी लालसर मसाले तळून घ्यावेत. जास्त मसाले भाजताना करपवू नये. बारीक गॅसवर खमंग असे मसाले सर्व भाजून घ्यावेत. आता आपण मिरे भाजून घेत आहोत. त्यानंतर नाकेश्वराही असे छान प्रकारे लालसर भाजून घ्यावेत. सर्व साहित्य अगदी बारीक गॅसवर मंद आचेवर भाजून घ्यावेत. सुंठ ही अगदी लालसर होईपर्यंत अशी खरपूस खमंग भाजून घ्यावी. मसाला अगदी बारीक खमंग गॅसवर भाजल्यानंतर तिखट छान असे तयार होते. त्यानंतर खोबऱ्याचे बारीक काप करून तेही तयार करून घ्यावे भाजण्यासाठी व धनेही जरा निवडून घ्यावेत. सर्व साहित्य निवडून छान अशा प्रकारे भाजण्यासाठी तयार करून ठेवावे. एक एक करून सर्व साहित्य आपण कढईमध्ये खरपूस भाजून घ्यावेत. रामपत्री ही अशी लाल होईपर्यंत भाजून घ्यावी. सर्व साहित्य एका परातीमध्ये एकत्र करून घ्यावे. मसाला जर छान भाजला तर तिखटही अगदी छान तयार होते. भाजीला दुसरा कुठलाही मसाला घालण्याची गरज नाही. पंढरपुरी काळा मसाला पंढरपूरमध्ये अगदी प्रसिद्ध आहे. पंढरपूरसारखा असा काळा मसाला कुठेच भेटत नाही. त्यामुळे मी तुमच्यासाठी काळ्या मसाल्याची रेसिपी घेऊन आली आहे. अशा प्रकारे सर्व साहित्य एका परातीमध्ये एकत्र करून घ्यावे. मसाला भाजण्यासाठी भरपूर वेळ लागतो, कारण सर्व साहित्य मंद आचेवर भाजण्यासाठी भरपूर असा वेळ आपला जातो. त्यामुळे तिखट करताना निवांत वेळेत तिखट तयार करावे. गडबड करू नये आणि मसाला करपू नये. मसाला भाजताना त्यामध्ये हिंगाचे 2-3 तुकडे तेलामध्ये टाकून तेही तळून घ्यावे व ते सर्व साहित्यामध्ये मिसळून घ्यावा. आता आपण कढईमध्ये तीळ भाजून घेत आहोत. तीळही असं थोडं तेल टाकून खरपूस भाजून घ्यावा. तुम्हाला कृतीमध्ये दिसत आहे मी अगदी मंद आचेवर व तेल थोडे थोडे टाकून मसाला भाजत आहे. मसाला भाजताना अति जास्त तेलाचा वापर करू नये. कमी तेलातच मसाला अगदी मंद आचेवर छान असा खरपूस भाजून घ्यावा. मसाला करताना अशा बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवाव्या. आता आपण कढईमध्ये मोहरी टाकून तीही थोडी तेल टाकून खरपूस अशी भाजून घेत आहोत. मसाला भाजताना जर तेल जास्त झाला आणि जर आपण सर्व मसाले जर जास्त करपवले तर तिखटाचा कलर हा काळा येतो. त्यामुळे मसाला जास्त करपवू नये. बारीक गॅसवर मंद आचेवर छान असा खरपूस जरासा लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे मसाला भाजून घ्यावा.
तेलही कमी प्रमाणात वापरावे. तुम्ही हा माझा मसाला एकदा नक्की करून पहा. तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही मसाल्याची भाजीला गरज पडणार नाही. आता आपण कढईमध्ये दगडफूल भाजून घेत आहोत. तेही अगदी थोडेसे तेल टाकून छान अशा प्रकारे खरपूस भाजून घ्यावे. दगडफूल भाजायला जरा वेळ लागतो, त्यामुळं गॅसची फ्लेम थोडी मोठी करावी. त्यानंतर आता कढईमध्ये आपण पत्री भाजून घेत आहोत. ही खमंग अशी पत्री पण थोडी तेल टाकून भाजून घ्यावी. पत्रीही जास्त करपवू नये. गॅसची फ्लेम भाजताना बारीक करावी. आता त्यानंतर आपण कढईमध्ये 5-6 हळकुंड टाकून तेही तेल टाकून अगदी लालसर होईपर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारे भाजून घ्यावे. हळकुंड भाजायला थोडा वेळच लागतो, कारण हळकुंड हे कठीण असते, त्याच्यामुळे ते भाजायला जरा वेळ लागतो. आता कढईमध्ये आपण 2 किलो मिरचीसाठी अर्धा किलो धने घेत आहोत. धनेही मस्त अशा प्रकारे थोडेसे तेल टाकून तेही खरपूस असे खमंग भाजून घ्यावेत. कृतीमध्ये दिसत आहे अशा प्रकारे धने एकसर हलवून तेही भाजून घ्यावेत. त्यानंतर आपण खोबऱ्याचे केलेले असे उभे काप तेही तेल टाकून लाल होईपर्यंत खरपूस भाजून घ्यावेत. खोबरे ही जास्त कडक असते, त्याच्यामुळे तेही भाजायला जरा वेळ लागतो. गॅसची फ्लेम थोडी मोठी करून मीडियम गॅसवर खोबरे लाल होईपर्यंत भाजून घ्यावेत. अशा प्रकारे जास्त खोबरे करपवू नये. अशा प्रकारे रंग येईपर्यंत खोबरे भाजून घ्यावे. खोबरं जर जास्त करपलं तर ते तिखट काळे होण्याची शक्यता असते. आता त्याच्यानंतर पुढे कांदा चिरून तो वाळवून आता आपण तेलात तळून घेतला आहे. त्याच्यानंतर हिंगही त्यामध्ये तळून तेलात घेतली आहे आणि आपण आता तिखट कांडत मिसळणीवर अशा लोखंडाच्या पारीने बारीक वाटून आणले आहे. बघा, तुम्ही बघू शकता तिखटाला कलर किती सुंदर आले आहे आणि आपले तिखट खूप सुंदर झाले आहे. तर मंडळी, तुम्हाला पुढची रेसिपी बघायला आवडेल का? धन्यवाद मंडळी. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब, फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. भेटूया मंडळी पुढील रेसिपीमध्ये. धन्यवाद.